विधानसभेला इच्छुक असणारे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे पुत्र ऋषिकेश शेलार यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने घारगाव येथील सावित्रीबाई फुले अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून साजरा केला। यावेळी सर्व मुलांना ऋषिकेश शेलार यांच्या वतीने जेवण देण्यात आलं। ऋषीदादा, तुम्हीच एकदा आमदार व्हा आणि आमच्या अडचणी सोडवा, अशी आर्तसाद मुलांनी ऋषिकेश शेलार यांना घातली। यावेळी आश्रमशाळेचे संस्थापक पोपट खामकर सर यांनी ऋषिकेश शेलार यांना भावी वाटचाली शुभेच्छा देऊन आभार मानले। यावेळी ऋषिकेश शेलार यांनी बोलताना सांगितलं की भविष्यात शक्य होईल तेवढी मदत या अनाथ मुलांसाठी करणार असून आमदार झाल्यावर निश्चितपणे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आम्हा सर्व मुला-मुलींच्या वतीने आपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात। आपल्या आशीर्वादाने सर्व मुलांचे शैक्षणिक उज्ज्वल भविष्य होणार आहे। तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहून द्या हीच विनंती। लवकरच तुम्ही तालुक्याचे आमदार व्हाल अशी देवाजवळ प्रार्थना करतो। ऋषिकेश दादा, तुम्ही आमदार झाले पाहिजे ही आमच्या सर्व मुलांची इच्छा आहे। कारण आपण आमदार झाले तर आमच्या शाळेच्या अंगणाचा प्रश्न सुटेल असे आम्हाला वाटते। आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी दादावर हात जोडून मागणी करतो की आमच्या ऋषिकेश दादाला यावेळी आमदार कर, एवढे बोलून मी माझ्या भाषण थांबवतो। ऋषिकेश दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही रोज सकाळी उठल्यावर पेपर वाचत होतो। ऋषिकेश दादाची बातमी येते तेव्हा आधी वाचतो। कळतं आम्हाला की ऋषिकेश दादाला काय म्हणायचंय काय नाही। आता आम्ही देवापाशी प्रार्थना करतो की ऋषिकेश दादाला ते म्हणायचंय ते म्हणून द्यावा आणि त्यांना चिमणी पत्र ते मिळावा। आणि लोकांना भरपूर भेटण्यासाठी येत होते, त्याच्यामुळं थांबणं क्रमप्राप्त होतं आणि आपल्याकडे यायला विलंब झाला। सरांचाही मला फोन आला होता, आम्ही थांबतो, परंतु इतक्या वेळ विद्यार्थ्यांना जेवणाशिवाय थांबवणं चुकीचं होतं। आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी भोजन देत असताना एक आनंद झाला की अनेक वेळा सरांचं माझं बोलणं झालं होतं सर की एकदा शाळेला भेट द्यायची। एक वेळेस मी आलोही होतो, पण संध्याकाळचं आलो त्यावेळेस मुलं नव्हती, परंतु प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ असते आणि योग यावा लागतो। आणि आज मला वाटते त्या निमित्ताने तुम्हा सर्वांशी बोलताना आनंद झाला। ज्या विद्यार्थ्यांनी औक्षण केलं, ज्यांनी स्वागत गीत आणि अभिष्ट चिंतनाचं गीत गायलं आणि ज्या चिमुकल्यांनी बोलत असताना शुभेच्छा दिल्या, खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्यावरती शाबासकीची थाप मारली पाहिजे। अतिशय कमी वयामध्ये हे मुलं वर्तमानपत्र वाचतायत आणि त्यांच्यातून त्यांना कळलं की आज भेट द्यायला बेलोंडी गावचे सरपंच येणार आहेत। याच्यातून त्यांची प्रगल्भता दिसून येते आणि सगळ्याच मुलांनी एका स्वरात सांगितलं की तुम्ही आमदार झाले पाहिजेत। आणि ते सांगत असताना एक अर्थभावना त्यांच्या पाठीमागे होती की जर तुम्ही आमदार जर झाले तर आमचे प्रश्न सुटतील। म्हणजे कुठे ना कुठे एक त्यांची अर्थसाध होती की कुठेतरी आम्हाला बऱ्याचशा सोयी सुविधांची, आमच्यावरती मायेचा हात फिरवणाऱ्याची कोणाची तरी गरज आहे। आणि ही चिमुकली मुलं मोठ्या भावाच्या रूपाने ते माझ्यामध्ये जर पाहत असतील तर निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये आपण म्हणतो की ज्यावेळेस आपण वाढदिवस साजरा करत असतो, खरं तर सर एका वर्षाने वय वाढत असतं, एका वर्षाने अनुभव मोठा असतो, एका वर्षाने जबाबदारी आपल्या वरती वाढलेली असते। आणि तुम्ही जी जबाबदारी माझ्यावरती द्यायचं ठरवताय, खरं तर त्याने माझ्यावरती जी जबाबदारी अजून वाढलेली आहे आणि अजून त्या ठिकाणी मला जोमाने काम करावं लागेल।